नमस्कार, मी वैशाली गुप्ते. न्यूमरोलॉजीच्या मागील व्हिडिओमध्ये आपण बेसिक कसं काढतात बघितलं, डेस्टिनी कसं काढतो हे बघितलं आणि बेसिक आणि डेस्टिनी आपल्या लाईफमध्ये केव्हा वर्क करतं हे आपण शिकलो. त्याबद्दल बऱ्याच लोकांनी मला मेसेजेस केले, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांचेच बेसिक आणि डेस्टिनी परफेक्ट काढले त्यांनी, करेक्ट होते सगळ्यांचे. बऱ्याच लोकांनी मला प्रश्न पण विचारले, तर त्यांना तर मी रिप्लाय केला, पण प्रश्न पण तुम्हाला ना पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे प्रश्न क्लिअर होणार आहे. आणि काही लोकांनी मला रिक्वेस्ट पण केली की मैम प्लीज़ आप हिंदी में वीडियो बनाइए तो हमें थोड़ा अच्छे से समझ में आएगा, मराठी इतनी समझ में नहीं आती. तर ठीक आहे, मी आप लोगों के लिए भी मैं हिंदी में जल्दी ही चालू करूँगी. आजच्या न्यूमरोलॉजीच्या सेशनमध्ये आपण 6 टॉपिक कव्हर करणार आहे. तर पहिला टॉपिक आपण सपोर्टिव्ह नंबर्स पाहणार आहे. सपोर्टिव्ह नंबर्स काय असतात. दुसरा टॉपिक आपण घेणार आहे की जेवढेही आपल्या डेट ऑफ बर्थमध्ये नंबर्स आहे, जसं बेसिक नंबर झाला, सपोर्टिव्ह नंबर्स झाले, डेस्टिनी नंबर झाला, मंथचा नंबर झाला, प्लस इयरचा नंबर झाला, हे सगळे नंबर्स आपल्या लाईफमध्ये किती पर्सेंट वर्क करतात हे आपण शिकणार आहे. तिसरा टॉपिक घेणार आपण नंबर्स आणि प्लॅनेट्स, नंबर्सचे प्लॅनेट्स कोणते कोणते आहे. चौथा टॉपिक आपण घेणार नंबर्सचे डेज कोणते कोणते आहे. पाचवा टॉपिक आपण घेणार की आपल्या लाईफमध्ये आपण न्यूमरोलॉजीची हेल्प कुठे कुठे घेऊ शकतो हे आपण 5व्या टॉपिकमध्ये शिकणार. आणि 6व्या टॉपिकमध्ये आपण 1 ते 9 नंबरचे कीवर्ड्स शिकणार आहे. पण आज मी तुम्हाला एक एकच कीवर्ड सांगणार आहे आणि बाकीचे सगळे डिटेल्स आपण डे 3 मध्ये घेऊ. ठीक आहे. तर पहिला टॉपिक आहे आपला सपोर्टिव्ह नंबर्स. आता सपोर्टिव्ह नंबर्स काय असतात तो आपण पहिला टॉपिक घेणार. सपोर्टिव्ह नंबर्स म्हणजे जे बेसिक डबल डिजिटपासून तयार होतात, ते जे डबल डिजिट जे आहे ते झाले सपोर्टिव्ह नंबर्स. आता ते कसे ते मी तुम्हाला याच्यावरती समजावून सांगते. जसं कोणाची डेट ऑफ बर्थ 12 ऑक्टोबर 2002 आहे, तर 12 ऑक्टोबर म्हणजे 1 आणि 2 पासून झाला बेसिक तयार आणि ह्या पूर्ण याची टोटल झाली डेस्टिनी. हे आपण लास्ट डे 1 मध्ये शिकलेलो आहे. तर हे जे 1 आणि 2 जे आहेत, ज्याच्यापासून बेसिक बनलेलं आहे, 1 आणि 2 झाले तुमचे सपोर्टिव्ह नंबर्स. ठीक आहे. आपण आणखीन एक उदाहरण घेऊ. 27/11/1999 ही जर डेट ऑफ बर्थ असेल तर 2 आणि 7 याच्यापासून तयार झालं बेसिक आणि डेस्टिनी या सगळ्यांची टोटल म्हणजे 3. ठीक आहे. तर हे 2 आणि 7 जे आहे हे झाले तुमचे सपोर्टिव्ह नंबर्स. ठीक आहे. तसं आणखीन एक उदाहरण घेऊ. 31 कोणाची डेट ऑफ बर्थ 31/12/2002 असेल तर 31 म्हणजे 3 आणि 1 हा झाला बेसिक 4. तर हे 3 आणि 1 हे जे झाले हे झाले सपोर्टिव्ह नंबर्स. ठीक आहे. तर सपोर्टिव्ह नंबर्स काय असतात हे तुम्हाला कळलं. ठीक आहे. आता आपण सेकंड टॉपिक बघू. सेकंड टॉपिकमध्ये येतं, आता तुम्ही सपोर्टिव्ह नंबर शिकले, बेसिक शिकले, डेस्टिनी शिकले, सपोर्टिव्ह नंबर्सही शिकले. मंथली नंबर हे तुमच्या चार्टमध्ये असतातच आणि इयरली नंबरही तुमच्या चार्टमध्ये असतात. तर हे सगळ्या नंबर्सचं तुमच्या लाईफमध्ये किती पर्सेंट वर्क करतात हे आता आपल्याला बघायचं आहे. आता ते कसे वर्क करतात ते मी तुम्हाला समजावून सांगते. जसं आपण आता एक सोपी डेट घेतलेली आहे 12 मे 2006. ठीक आहे. आता 12 मे याच्यात तुम्ही बेसिक कसं काढता शिकले, डेस्टिनी कसे काढतात हे पण शिकलेले आहे आणि सपोर्टिव्ह नंबर्स काय आहे 1 आणि 2 हे सपोर्टिव्ह नंबर्सही तुम्ही शिकले आहे. 5 हा झाला मंथचा नंबर झाला आणि 2006चा 6 हा झाला इयरचा नंबर है ना. पण हे जे सेंचुरी नंबर्स आहे हे आपण चार्टमध्ये नाही घेत. ठीक आहे. सेंचुरी नंबर्स आपण चार्टमध्ये नाही घेत. जसं 1998चा असेल तर 1998 तर आपण 98च घेणार चार्टमध्ये. 19 हा नंबर आपण आपल्या चार्टमध्ये नाही घेत. ठीक आहे. तर सेंचुरी नंबर आपल्याला घ्यायची नाही आहे. तर जसं बेसिक झाला, डेस्टिनी झाला, सपोर्टिव्ह नंबर झाले, मंथली नंबर झाला आणि हा इयरचा नंबर झाला. तर जर तुमची डेस्टिनी 7 आहे, म्हणजे डेस्टिनी 7 आहे तर तुम्ही 100% तुम्हाला त्याचं वर्क मिळणार, 100% त्याचा रोल राहणार. डेस्टिनी तुमच्या लाईफमध्ये 100% रोल असतो तिचा. त्याच्यानंतर बेसिक आणि सपोर्टिव्ह नंबर्सचा 60 to 70% रोल असतो. आता याचा बेसिक 3 आणि सपोर्टिव्ह नंबर्स 1 आणि 2 ह्या तिघांचा पण रोल 60 to 70% राहणार. बेसिक हे इक्वल टू सपोर्टिव्ह नंबर्स, बेसिक आणि सपोर्टिव्ह नंबर्स हे इक्वली काउंट होतात. ठीक आहे. तिसरा झाला मंथचा नंबर 5 आणि हा इयरचा नंबर झाला 6. 5 आणि 6 हे मंथली नंबर आणि इयरली नंबर्स जे पण तुमच्या चार्टमध्ये राहणार आहे त्याचा बेनिफिट तुम्हाला 30 to 40% मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे किती पर्सेंट वर्क करतात सगळे आपल्या चार्टचे नंबर याची तुम्हाला आयडिया आली. ठीक आहे.
आता आपण टॉपिक घेऊ तिसऱ्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे प्लॅनेट्स अकॉर्डिंग टू नंबर्स. आता जसा पहिला नंबर हा याचा प्लॅनेट झाला सन. दुसरा प्लॅनेट त्याचा नंबर 2 नंबरचा प्लॅनेट झाला मून. 3 नंबरचा प्लॅनेट झाला गुरु ज्युपिटर. 4 नंबरचा राहू. 5 नंबरचा बुध. 6 नंबरचा व्हीनस म्हणजे शुक्र. 7 नंबरचा केतू. 8 नंबरचा शनी आणि 9 नंबरचा मंगळ. ठीक आहे. हे क्लिअर झाले तुम्हाला प्लॅनेट्स आणि नंबरचे प्लॅनेट्स कोणते आहे. जर काही डाऊट असतील तर तुम्ही परत रिवाइंड करून बघू शकता व्हिडिओ. त्याच्यानंतरच आपण घेऊ की नंबर्स हे चे डेज कोणते आहेत. जसं 1 तारीख, एक नंबरचा डेज कोणता येणार रविवार. 2 नंबरचा डे कोणता येणार सोमवार. 3 नंबरचा डे कोणता राहणार गुरुवार. 4 नंबरचा डे कोणता राहणार शनिवार. 5 नंबरचा डे कोणता राहणार बुधवार. 6 नंबरचा डे शुक्रवार. 7 नंबरचा डे मंगळवार. 8 नंबरचा डे झाला शनिवार आणि 9 नंबरचा डे झाला मंगळवार. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला डेज आणि नंबर्सचं पण समजलं कोणत्या नंबर्सचे कोणते डेज आहेत हे पण तुमचं क्लिअर झालं. आता आपले 4 टॉपिक क्लिअर झाले. आता पाचवा टॉपिक तुम्ही न्यूमरॉलॉजीची हेल्प तुम्ही कुठे कुठे घेऊ शकता हे आपल्याला बघायचं आहे. तर पहिलं तुम्ही तुमच्या लाईफचे इम्पॉर्टंट डिसिजन जेही असतात ते तुम्ही न्यूमरॉलॉजीच्या थ्रू घेऊ शकता. न्यूमरॉलॉजीच्या थ्रू काही हेल्थ इश्यूज येणार असतील तर त्याचे अलर्ट तुम्ही आधीच लावू शकता. तिसरा तुम्ही न्यूमरॉलॉजीच्या थ्रू तुमचे नेचर्स तुम्ही सगळ्यांचं म्हणा ओळखू शकता. चौथा तुम्ही न्यूमरॉलॉजीच्या थ्रू करिअर रिलेटेड इश्यूज असतात, कोणाला रिलेशनशिप इश्यूज असतात, कोणाला बिझनेस रिलेटेड इश्यूज असतात, कोणाला फायनान्शियल रिलेटेड इश्यूज असतात. हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही न्यूमरॉलॉजीच्या थ्रू सोडवू शकता. आणि न्यूमरॉलॉजीनी 100% करेक्टच ॲन्सर्स आजपर्यंत मला दिलेले आहे. हे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला पण तुम्ही जसा याचा स्टडी कराल तसे एक्सपिरियन्सेस तुम्हाला पण येतील. आता आपला 6वा टॉपिक हा शेवटचा टॉपिक आहे आपला. 6व्या टॉपिकमध्ये आपण 1 ते 9 नंबरच्या ऑल नंबरच्या क्वालिटीज बघणार आहे. पण क्वालिटीज मी आज तुम्हाला एकच सांगणार आहे. पूर्ण क्वालिटीज आपण डे 3 मध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर 1 नंबरची मेन क्वालिटी येते किंग. 1 नंबरचा बेसिक असो किंवा डेस्टिनी असो यांच्यामध्ये किंग क्वालिटी ही झळकणार. त्याच्यानंतर येतो 2 नंबर. 2 नंबरची क्वालिटी इमोशनल राहतात हे लोक खूप. मदरली इन्स्टिक्ट टाईप असतो यांचा. 3 नंबर येतो ॲडवायझर. गुरुची क्वालिटी म्हणजे हे नॉलेजेबल पर्सन असतात खूप. 4 नंबरवाले पर्सन वेल ऑर्गनाइज्ड असतात, डिसिप्लिन असतात, पण यांच्या लाईफमध्ये अनप्रेडिक्टेबिलिटी आणि सडननेस हे होत राहणार. 5 नंबरवाले मनी माइंडेड असतात, इंटेलिजंट असतात. 6 नंबरवाले लक्झुरियस लाईफ असते यांची आणि हे रोमॅन्टिक ऑऱ्यामध्ये पण येतात. 7 नंबरवाले पीपल लकी असतात, ज्यांची डेस्टिनी 7 आहे ते खूप लकीएस्ट पीपल असतात. असं म्हटलं जातं की चार्टमध्ये एक तरी 7 असावा, काही नाही डेस्टिनी नाही बेसिक नाही तर मंथमध्ये तरी 7 नंबर असावा किंवा इयरमध्ये तरी 7 नंबर यावा, कारण लक हे ऑलवेज यांच्यासोबत राहतं. त्याच्यानंतर येतो 8 नंबर. 8 नंबर हे मेहनती असतात, हार्डवर्कर असतात. 9 नंबरवाले खूप जास्त एनर्जेटिक असतात, यांच्या आजूबाजूला एनर्जीनीच परिपूर्ण असतात हे लोक. एनर्जी 9 नंबरवाल्या लोकांकडे तुम्हाला दिसणार. ठीक आहे. तर 1 ते 9 नंबरच्या तुम्हाला क्वालिटीज मी आज एकच कीवर्ड कव्हर केलेला आहे. पुढच्या सेशनमध्ये आपण कंप्लीट याचे क्वालिटीज कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर आजचं सेशन तुम्हाला समजलं असेल असं मी समजते. जर काही डाऊट्स असले, काही प्रश्न असले तर तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअप मेसेज करू शकता. माझा नंबर आहे 9665022119. काहीही प्रॉब्लेम्स, काहीही प्रश्न असले, जो आपण आता टॉपिक केलेला आहे त्या टॉपिक रिलेटेड जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर व्हॉट्सअप करून मला विचारा. कृपया मला फोन करू नका, मला व्हॉट्सअपच करा. मी तुम्हाला लगेच आन्सर देणार. पण इन केस जर डिले झाला तर विदिन 3 डेजमध्ये तुम्हाला आन्सर हे 100% मिळणार. ठीक आहे. तर आजच्याने मी माझा व्हिडिओ संपवते. धन्यवाद.